पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व. खोडशी बंधारा पूर्ण होणार, ठाकरे बंधूंवरही विखे पाटलांचा निशाणा. कराड तालुक्यातील खोडशी बंधाऱ्याचे तब्बल 2012 पासून रखडलेले काम आता कोणत्याही परिस्थितीत मार्च 2027 पर्यंत पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. यासोबतच कृष्णा कॅनॉलच्या 6.5 किलोमीटर बंदिस्तीकरणाचे कामही यावर्षी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान मुंबईतील ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेवरही त्यांनी जोरदार टीका केली. राज्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी कराड तालुक्यातील खोडशी बंधाऱ्याचे 2012 पासून रखडलेले काम मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच कृष्णा कॅनॉलच्या 6.5 किलोमीटर बंदिस्तीकरणाचे काम यावर्षी पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे अनेक वर्षांपासूनची स्थानिक नागरिकांची मागणी पूर्ण होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, विधान परिषद आमदार धैर्यशील कदम, भाजपा किसन मोर्चा प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते आणि भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचवेळी मुंबईत रविवारी झालेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभेवरही मंत्री विखे पाटील यांनी निशाणा साधला. ठाकरे बंधूंचे राजकीय अस्तित्व संपले असून जनतेनेच त्यांना नाकारल्याचा टोला त्यांनी लगावला. अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड. ते खोडशी बंधारा खरं म्हणजे बऱ्याच दिवस त्याचा प्रॉब्लेम होता. 2012 सालाची मंजुरी आहे, अद्याप ते काम पूर्ण होत आणि त्यामुळे हे तातडीने काम पूर्ण झालं पाहिजे. हे या भागाचे सन्मान्य आमदार अतुल बाबा असतील, आता आम्ही धैर्यशील असतील, आपले घोरपडे साहेब असतील, सातत्यानं आग्रह करत होते. म्हणून मुद्दा वेळ म्हटलं की आपण पाहायला जाऊ. आता साधारण ते काम शिल्लक आहे. आमचा प्रयत्न आहे की मार्च 2027 पर्यंत पूर्ण करायचं. त्यामुळे लोकांची बऱ्याच वर्षाची मागणी पूर्ण होईल. तर त्याबरोबर हा जो कालवा गेलेला आहे इथं कराड शहरातून, त्याच्याबद्दलही बऱ्याच दिवसाची मागणी आहे. कारण सगळं सांडपाणी, घाणपाणी, कचरा ह्या कालव्यातून जातो आणि पुढे जे कालव्याच्या डाऊनस्ट्रीमला जे शेतकरी आहेत त्यांना मग मात्र सगळं घाणपाणी प्यावं लागतं. त्याच्या शेतीला पाणी ते जातं, त्याच्या वेलीमध्ये पाणी जातं. म्हणून तो या कॅनॉलला बंदिस्त करावं अशी त्याची मागणी आहे सगळ्यांची. तर तो कॅनॉल बंदिस्त करण्याचा आपण निर्णय केला आता. मला वाटतं संपूर्ण 6.5 किलोमीटर आम्ही त्याचा दगड टेंडर काढतोय. अमरस्वत टेंबूचा तुम्ही पाणी करणार आहात, किती कोटीची मंजुरी देण्यात आलेली आहे सुधारित? नाही, टेंबूच्या बाबतीमध्ये आता ती आपण तशी किती रक्कम धरतो? 8,000 कोटी. 8,000 कोटीचा सुधारित प्रस्ताव म्हणजे टोटल रकमेचा प्रमाण द्यावा लागते ना, सुद्धा आपण दिलेली आहे. पण यावर्षी आमचा प्रयत्न आहे तो काम पूर्ण करायचा. दक्षिण मानवरचे सर्व प्रकल्प टेंबूकडे करण्याच्या हालचाली सुरू आहेत. दक्षिण मानच्या नदीवरचे जे प्रकल्प आहेत, मासुली असेल किंवा उंडाळे असेल, तर इकडचे प्रकल्प सगळे टेंबूकडे काय असं काही प्रस्ताव आमच्या समोर नाही. साहेब, पहिले जलसंपदा मंत्री तुम्ही आहात की तुम्ही खोडशीला धरणाला प्रत्यक्ष पाणी केले. गेले 40 वर्ष झालं रखडलेलं आहे. आता तो साधारणतः काय मार्च 2027 पर्यंत हा बंधारा कुठल्याच परिस्थितीत पूर्ण होईल. हा बंधारा जो पूर्ण अवस्थेत 2012 सालापासून कॅनॉलचं काम जे सुरू झालंय ते 6.5 किलोमीटर पूर्ण बंदिस्त होईल. दोन्ही काम पूर्ण करू. साहेब, मराठा समाजाच्या उपसमितीचे तुम्ही अध्यक्ष आहात. अण्णासाहेब पाटील महामंडळाचं व्याज परतावा गेली 8 महिने झाले मिळालेलं नाही. नवीन LOI निघत नाहीत. आंदोलन, लोकांची तक्रार आहे की आंदोलन केलं की तेवढ्या घोषणा केल्या जातात आणि परत मराठा समाजाकडे बघितलं जात नाही. असं आहे की अण्णासाहेब पाटील महामंडळाचा प्रश्न हा आंदोलनाच्या वेळी समोर आला होता. बहुतांशी बाकीच्या मागण्यात आम्ही तर मान्य केलंच आहे. विचार काढ अण्णासाहेब महामंडळाचं हे मान्य करतो की देयक देण्यामध्ये विलंब होत चाललाय, व्याज परतावा देण्यामध्ये विलंब होतोय. अनेक बँकांकडून त्या लाभार्थ्यांवर कारवाई सुरू झाल्या आहेत. जवळजवळ मोठ्या प्रमाणात दायित्व आहे. परंतु जेवढं आपण काम, एवढी रक्कम मंजूर आहे महामंडळाला, तर मग तेवढ्या पुढचं काम महामंडळाचं व्हायला पाहिजे होतं. दुर्दैवानं मंजूर रकमेपेक्षा जास्त LOI दिला गेला. तरी आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः लक्ष घातलेला आहे. जो मागचा सगळा परतावा जो आहे व्याजाचा तो मी लगेच द्यायची व्यवस्था करतो. ठाकरेंनी आज मुंबईत जल्लोष सभेचं आयोजन केलं होतं आणि जल्लोष सभा काढली. आता मला वाटतं राज ठाकरे म्हणले की झिंजीनं कशा सरकारच्या झिंजा उपडल्या.
असं ज्यांचं अस्तित्व आता संपलेलं आहे ही ती लढाई त्यासाठी त्यांची उद्धव ठाकरे म्हणतो त्यापेक्षा काय वेगळं जनतेने त्याला महाराष्ट्रात नाकारलं, मुंबईत नाकारलं. मला वाटतं त्यांच्या ज्या लोकांना उपडलेल्या पूर्वी त्यांनी काम ते जिंकले, त्यांनी त्याच्या दोन्ही माझ्यासोबत नाही.